सह्याद्रीच्या मस्तकावर मानानं मिरवणारा मी, गडांचा राजा, राजांचा गड, मी राजगड. अभेद्य, अजिंक्य, अधिपती. याच मातीत महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आकाराला आली. आणि पुढची 26 वर्ष ती मानाने मिरवली. खरं तर महाराजांचे चरणस्पर्श होण्यापूर्वी मी केवळ एक डोंगर होतो, मुरुंब देवाचा डोंगर. पण 1646 मध्ये महाराजांची स्वारी आली. हा डोंगर ताब्यात घेतला आणि माझ्या भोवती भक्कम तटबंदी बांधली. याच तटबंदीने महाराजांच्या युद्धनीतीच्या असंख्य कहाण्या अनुभवल्या. राजगडावरच्या प्रत्येक मातीच्या कणानं, भक्कम दगडांनी स्वराज्याच्या इतिहासातले अनेक आनंद दुःखाचे क्षण अनुभवले आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि महाराज याच राजगडावर आले. तेव्हा विजयी नगाऱ्यांच्या आवाजाने इथला आसमंत दुमदुमून गेला होता. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन महाराज आग्र्याहून निघाले. तेव्हा अख्ख्या स्वराज्याचा जीव टांगणीला लागला होता. ज्या दिवशी महाराजांनी माझ्या पायरीवर पाऊल ठेवलं, त्या दिवशी माझ्या प्रत्येक दगडानं सुटकेचा निश्वास टाकला. स्वराज्याची पहिली थोरली राणी सईबाई साहेबांनी 1659 मध्ये अखेरचा श्वास घेतला होता. ती समाधी आजही माझ्या काळजात एक हळवा कोपरा धरून आहे. स्वराज्याच्या प्रत्येक मोहिमेचं नियोजन, महाराजांना मिळणारे संस्कार यांची साक्ष या भिंतींमध्ये आहे. मी राजगड स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना आहे. शत्रूसाठी अभेद्य ठरणाऱ्या इथल्या 3 माची, पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा माची. आणि सुवेळा माचीवर एका मोठ्या खडकाला पडलेलं भलं मोठं नैसर्गिक छिद्र म्हणजे नेढ. माझा बालेकिल्ला म्हणजे माझं शिरोभूषण. तिथून पाहिलं की तोरणा, रायगड आणि प्रतापगडही साथ घालतात. स्वराज्यासाठी महाराजांनी आखलेल्या प्रत्येक रणनीतीचा मी साक्षीदार. म्हणूनच आजही माझ्या दगडांमध्ये शिवकालीन धग जिवंत आहे. महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा राजगड पाहायचा असेल तर पुण्यापासून अवघ्या 60 किमी अंतरावर पुरंदर तालुक्यात सासवड नारायणपूर केतकवडी असा मार्ग धरावा लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी असलेला हा किल्ला आहे. इथे येणं म्हणजे फक्त ट्रेक नाही, इथे येणं म्हणजे इतिहासाच्या पायऱ्या चढणं आहे. आणि जेव्हा तुम्ही माझ्या माथ्यावर उभे राहाल, तेव्हा सह्याद्रीच्या वाऱ्यात तुम्हालाही ऐकू येईल, जय भवानी, जय शिवाजी.